माहिती आहे, मालेगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे, तिथं जायला लोकांना खूप त्रास होतो मालेगावच्या वासियांना. खूप दूरचा रस्ता आहे तो. तुम्ही त्या रस्त्यासाठी काय प्रयत्न करताल की तो शॉर्टकट किंवा तो मार्ग बदलला जाईल असं काही? तुम्ही मला जो प्रश्न विचारला की मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात जायला तिथे फक्त एकच रस्ता आहे आणि तो तहसील साईडने आहे. जर जुन्या मालेगावातल्या लोकांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचायचं असेल तर खूप फेऱ्याने जावं लागते आणि तो जुन्या मालेगावकरातल्या लोकांना खूप त्रासदायक आहे. यावर आमचे जे नगराध्यक्ष आहेत ओमभाऊ खुरसडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही केल्यात की जो आपल्या नगरपंचायत समोरून ग्रामीण रुग्णालय जाण्यासाठी रस्त्या संदर्भात तुम्ही काय कराल आणि तुम्हाला काय असं वाटतं की मालेगाव मध्ये बदल करा? जे मालेगाव नगरीचे आपले नगराध्यक्ष आहेत ते इंजिनियर आहेत आणि त्यांना मालेगावच्या विकासाचे विजन आहे. त्यांच्या डोक्यात मालेगावच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. प्राधान्यानं जो मालेगावकरांना भेडसावणारा सर्वात भयंकर प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. तर पाण्याचा पुरवठा लवकरात लवकर मालेगावकरांना कसा होईल यासाठी आमचे नगराध्यक्ष आहेत ते अहोरात्र झटत आहेत. दुसरा प्रामुख्याने जो मुद्दा भेडसावतो तो म्हणजे स्वच्छतेचा. गेली 8-9 वर्ष झाली मालेगावात स्वच्छता झाली का नाही मला सांगताच येणार नाही, कारण आम्ही बरेच ठिकाणी फिरलो तर बिलकुल मालेगाव एवढं अस्वच्छ गावच नाही फिरलं. आम्हाला लाज वाटते की आज आम्ही मालेगाव नगरचे उपनगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, फिरताना असं वाटतं की आम्ही उकरीडेवर फिरतो. तर मालेगावला स्वच्छ आणि ओमभाऊच्या माध्यमातून आम्ही मालेगावला स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण नेटाने पूर्ण करणार आहोत. तिथून नाहीतर रस्त्याचेही अनेक प्रश्न आहेत, भूमिगत गटाराचेही प्रश्न आहेत, स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत, तिथून नाहीतर हाय मार्क्स लाईटचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आम्ही नगराध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून सोडवणार आहोत. आणखीनही काही बरेच भूखंडाच्या नोंदी नाहीयेत, त्या भूखंडाच्या नोंदी कशा करता येतील, आणखीनही जनतेचे बारीक सारीक प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील. पार्किंगची व्यवस्था आहे. आपण बघता की आठवडी बाजार मालेगावची शान आहे आणि आज जर आठवडी बाजारात गेले तर खेडेपाडीचे लोक म्हणतात की किती घाण आहे, म्हणजे अक्षरशः तिथं घाण वास येते. तर त्यालाही स्वच्छ करून त्याला सुशोभित करून आमचं तर असं मानायचं की महात्मा फुले यांचं नावाने गेट बनवून बाजारात सौंदर्यीकरण करणे हे आमच्या अध्यक्षांचं मानस आहे आणि ते पूर्णही करतील. तिथून नाहीतर मालेगावात पार्किंगची खूप मोठी असुविधा आहे की कोणी कुठेही गाड्या लावते. तर आम्ही व्यापाऱ्यांना, नागरिकांना, बाहेर जाऊन येणाऱ्या नागरिकांनाही विनंती करणार आहोत की आपण शिस्तीने वागावं. आपण जर शिस्तीने वागलो तर कोणाला त्रास होत नाही, सगळ्यांना सहकार्य होते आणि शिस्तीने जर वागलो तर आपल्या जगण्यात किती आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. हे मी तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आवाहन करेल. आमचे जे नगराध्यक्ष आहेत यांच्या वतीने आणखीनही बरेच बारीक प्रश्न आहेत ज्याच्यावर आपण जर 2 तास जरी चर्चा केली तर हे प्रश्न संपणार नाहीत. कारण मालेगावात समस्याचा ढीग नाही तर मालेगावात समस्याचा डोंगर आहे आणि ते सोडवताना नगराध्यक्षांचा कस लागणार आहे आणि आम्ही सगळे त्यांचे सिलेदार आहोत नगराध्यक्षांचे आणि आम्ही आमच्या नगराध्यक्षांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे सिलेदारी आम्ही जे त्यांचे सिलेदार आहोत खांद्याला खांदा लावून मालेगावचा जो प्रश्नाचा डोंगर आहे तो नक्कीच कमी करू मालेगावकरांचा आणि तो हलका करू. बस एवढं सांगेल मी तुम्हाला या निमित्तानं. राधाबाई खवले के मिस्टर जिनसे हमने अभी वार्तालाप की